बरं, आपण नाटक या माध्यमाविषयी त्याच्या विचाराविषयी आपण बोललो, आपल्याला कळलं. मला तुम्ही दोघं इथे आहात तर मला सगळ्यात उत्सुकता आहे की त्या प्रोसेसबद्दल, की नाटक तुम्ही निवडता ते कसं निवडता, दुसरं ते निवडल्यावरती त्याची पुढची प्रोसेस काय. आणि मला तुमच्या दोघांकडूनही इंडिव्हिज्युअली, कारण दोघांची प्रोसेस वेगवेगळी असते, असू शकते, असायला असते. दोन दिग्दर्शक आहेत, दोन वेगवेगळे विचारायचे होते, तर मला ती प्रोसेस प्रेक्षकांना आणि मला ही समजून घ्यायची आहे. कारण त्या प्रोसेसमध्ये प्रेक्षक म्हणून मी नाटकाकडे कसं बघायचं हे कुठेतरी दडलेलं. माझ्याकडे एखादं नाटक आलं, समजा एखाद्या लेखकाने मला ते नाटक दिलं तर मी ते वाचायला बघितलं. आणि माझा असा एक माझ्याशी पद्धत आहे की मी जर का सलग वाचू शकलो नाटक पूर्णपणे शेवटपर्यंत, तर त्या नाटकावरती मी दिग्दर्शन करण्याचा विचार करतो. जर मला असं वाटलं पहिल्या अंकानंतर किंवा दुसऱ्या अंकाच्या मध्यानंतर मला ते वाचावं असं वाटत नाही, तर मी त्याचा विचारच करतो. आता एखादं नाटक मला आवडल्यानंतर, मी पूर्णपणे सलग वाचल्यानंतर मग मी असं ठरवतं की आता हे आपण दिग्दर्शनासाठी करायला घ्यायला हरकत नाही. त्या क्रायटेरिया म्हणजे तो क्रायटेरिया काय, की आवडणं म्हणजे काय. मला भावणं म्हणजे मला मी याच्यातनं काय, मी लेखक काय सांगू पाहतोय, लेखक काय सांगू पाहतोय ते मला कळलं आहे मला. आणि लेखक जे सांगू पाहतोय ते जर मला कळलेलं असेल ते मला पटलं आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कळलं की मग ते माझ्या पद्धतीने प्रेझेंट करण्यासाठी मी जेव्हा वाचतोपर्यंत सगळं समजून घेतो नाटक, आणि जर लेखक जिवंत असला किंवा अवेलेबल असला तर मी त्याच्याशी बोलतो की बाबा तुला याच्यात काय म्हणायचं नाही, तुला फोकस कशावर, तुला मुख्य तुला काय काय प्रोजेक्ट काय करायचं ते सांगितल्यानंतर मग मी कामाला लागतो. त्याची कॅरेक्टरायझेशन जी व्यक्तिरेखा आहेत त्या परिपूर्ण आहेत का, त्याच्यात काही चुका आहेत का नाहीत का, मला काही काही गोष्टी पटत नाहीत का, ह्या आधी म्हणजे लेखनवळीत मी पूर्ण त्याचा विचार करतो, कंटेंटचा विचार करतो. बाकी कुठल्या गोष्टी नंतर सादरीकरणाचा नंतर. आणि तो विचार केल्यानंतर माझ्याला काही त्रुटी असते तर मी त्या आधी म्हणजे प्लॉट वाईज आणि कॅरेक्टरायझेशन वाईज लेखकाशी बोलतो. आणि मग त्याचा जसं आपण नाटकासाठी सिनेमासाठी स्क्रीनप्ले तयार करतो तसा स्क्रीनप्ले वाईज त्याच्यात काही गडबड आहे का, म्हणजे प्रवेशानंतर ते प्रवेश बरोबर बांधणे, त्याची जी डेव्हलपमेंट आहे, क्राफ्टिंग आहे, ती क्राफ्टिंग बरोबर आहे की नाही याचा विचार केल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं मग संवादाचा विचार होतो. हे सगळं झाल्यानंतर एक साधारण स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मग मी नेपथ्यकार पण आहे, प्रकाशकार पण आहे, मी दिग्दर्शक असल्यामुळे आहे, सगळ्या गोष्टी मला माहिती असतात. तर त्यामुळे मग त्याचा काही वापर कर, त्यामुळे त्याचा वापर करत असताना मी त्याच्याबद्दल काही त्रुटी आहेत का. आता आम्ही साधं छोटं उदाहरण देतो की रंगमंचावरील असलेलं जर ब्लॅकआउटमध्ये नंतर त्याला वेळेला ते येत असेल आणि त्या 40 सेकंदाच्या किंवा 30 सेकंदाच्या वेळामध्ये त्याला कॉस्ट्यूम बदलणं गरजेचं असेल, की ते शक्य नसेल तर त्यासाठी काय करता येईल का, हे टेक्निकल मुद्दे आहेत. पण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण नंतर एकदा तुम्ही फ्लोअरवरती गेल्यानंतर तुम्ही फ्लोअरवरती नाटकाच्या तालमी सुरू केल्यानंतर ह्या गोष्टी शक्य होत नाही. त्यामुळे त्या नाटकाची तालीम सुरू करायची, ब्लॉकिंग सुरू करायच्या आधीच या सगळ्या गोष्टींचे फायनल करून त्याच्यात मी आधी स्क्रिप्ट वाईज जातो. स्क्रिप्ट वाईज गेल्यानंतर नेपथ्याचे किती प्रकार आहे. एक साधं सुद्धा नेपथ्य असेल ते चालण्यासारखं आहे का, ते सजेस्टिव्ह आहे का, रिअलिस्टिक आहे का, काय वेगळ्या पद्धतीनं हा तर भाग झाला. मग अशा सगळ्या अंकांचा मी विचार करतो आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्रकारचं चित्र तयार करतो की हे असं होऊ शकतं. आणि मग मी त्या नाटकाच्या तालमीला सुरुवात करतो. आता इथे सुद्धा कसं होतं, इथे सुद्धा 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी नाटक कुठे करतो, म्हणजे मी नाटक छबिदासला करतोय, मी नाटक गडकरीला करतोय, की मी पृथ्वीला करतोय, की मी टाटाला करतोय, याच्यावरती माझं संबंध प्रेझेंटेशन अवलंबून असतं. मी कसं सादर करणार आहे त्याचे 2 उदाहरणं देतो तुला. मी रात्राणी नावाचं नाटक केलं मराठीमध्ये भक्ती
अरुण नलवडे यांचं प्रल्हाद ऐकायचं नाटक केलं, त्यांनी गडकरी रंगामध्ये केलं, प्रोसेन थिएटरमध्ये केलं. नंतर तेच नाटक जेव्हा हिंदीमध्ये करायची वेळ आहे तेव्हा तेच नाटक करताना मला पृथ्वी आणि काका थिएटरमध्ये करायला सांगितलं. तर त्यावेळेला तेच नाटक, तर त्या नाटकाचे ते संवाद मी अनुवाद केलेला, प्रल्हाद ऐकायचं केलेला, तीच पात्र, सगळं तेच नाटक पण वेगळ्या पद्धतीने सादर करावं. त्याचं कारण ते कुठे करतोय हा आपण विचार. मी तेच नाटक मी त्या दोन्ही वेळेला वेगवेगळं दिग्दर्शन, तर तसं तुम्ही कुठे करताय हा प्रकार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा वाचलेलं असतं त्यावेळेला मी असं बघतो की मी नवीन काय करतोय, मी नवीन काय करतोय का, तर मी करा. एकाच प्रकारची नाटकं करण्यामध्ये मला रस नाही. माझी नाटकं बघितली असेल सगळे एकत्र मिळून बरे 101 वर्ष वगैरे झाले त्याच्या, तर तू एकासारखं एक असं माहीत नाही. कंटेंट वाईज आणि क्राफ्ट वाईज दोन्ही ह्या अशी एक थोडक्यात पद्धत, थोडक्यात सांगितलं. कारण याच्यामध्ये बोलायला लागत आहे खूप आहे लेक्चर म्हणजे या ही प्रक्रिया जी आहे तुझी, त्याच्यानंतर तू कम्प्लीट जेव्हा दृश्यात्मक येतं तेव्हा तू रेग्युलर प्रोसेस सुरू. आता तसं काय म्हणजे का, तसं ते सादरीकरणामध्ये मोठे 2 फरक आहेत. तर मी हौशी रंगमंच करत असेल तर मी मला पाहिजे ते करायला घेऊ शकतो, पण मी जेव्हा व्यावसायिकला जातो आपण याच्याबद्दल प्रोसेस काय आहे. मला असं वाटतं की हा फार अकॅडमिक प्रश्न आहे आणि याचं खूप लांबलचक उत्तर आहे. तसं एक डायरेक्टरची प्रोसेस काय, किंवा एखादं नाटक आपण संगीताने प्रयोग असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची काय प्रक्रिया आहे, तर प्रत्येक नाटकाला प्रक्रिया बदलते. म्हणजे कुठलाही डायरेक्टर असला तर तो एका साच्यातून किंवा एकाच पठडीतून किंवा एकाच स्केलेटन मधून सगळं नाटक घेऊन जातो असं नाही. मला विचारशील तर मी दरवेळेला मला माहिती नसते मी या नाटकाला कुठली प्रक्रिया वापरणार आहे. ती प्रक्रियाचा शोध घेणं हेच माझं नाटक बसवणं आहे. म्हणजे मी झुलवा नाटकाला जी प्रक्रिया वापरली किंवा दुसरा सामना नातीगोती नाटकाला जी प्रक्रिया वापरली किंवा रणांगणला जी प्रक्रिया वापरली, तीच प्रक्रिया अंतिम सत्य नाही. माझी दर नाटकाला प्रक्रिया बदलते. कुणी मला विचारतं की तुमची कुठली प्रक्रिया आहे, मी म्हणतो माझी प्रक्रिया नसणं हीच माझी प्रक्रिया. मला त्या नाटकाच्या गाभ्यापर्यंत ज्या ज्या मार्गाने जाता येईल त्या त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणं हीच त्याची प्रक्रिया आहे. आणि त्या गाभ्यापर्यंत गेल्यानंतर ते नाटक मला जसं सांगतंय की मला अशा पद्धतीनं मांड, त्या पद्धतीनं ते नाटक रचत जाणं. त्याला नाटक रचत जाणं म्हणजे त्याचा स्वरूप निर्णय घेऊन ते एक्झिक्यूट करत राहणं आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं. याची प्रक्रिया कुठल्याही अर्थानं एक नसते. ती दर नाटकाकडे वेगळी. आता गजबतीची आधार या नाटकाची प्रक्रिया अजिबात वेगळी. एका बायांनी दिलेल्या काय लढ्याचं नाटक आहे ते, युद्धकर पुरुषाच्या स्वभावाच्या विरोधात, एवढंच नाटक आहे. मग ही प्रक्रिया शोधताना मुळामध्ये कंटेंट माझ्या डोक्यात आहे, फॉर्म माझ्या डोक्यात नाहीये, काय कसा सादर करणार आहे. 1-2.5 वर्ष मी बाई किंवा फॅमिनिटी रिप्रेझेंट कशानं करता येईल असं एक संगीतातलं वाद्य शोधत होतो. म्हणजे फॅमिनिटी किंवा स्त्रीत्व हे कुठल्या वाद्याने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल की ते वाद्य वाजल्याबरोबर हे बाईंचं वाद्य असं वाटेल. असा 2.5-3 वर्षाचा रिसर्च होता आणि त्याच्यामध्ये जगामध्ये जेवढी वाद्य त्यातलं एकही बाईसाठी वाद्य निर्माण केलेलं नाही हे माझ्या हातीस मला लागलं. घुंगर असं कोणीतरी म्हणालं, म्हटलं ती घुंगर जी आहे ती बाईनं स्वतः पायात बांधून घेतलेली नाही, ती पुरुषानं त्याच्या मनोरंजनासाठी बाईच्या पायात बांधलेली. मग असं वाद्य कुठे आहे ज्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की ही बाईला रिप्रेझेंट करतं, हे बाईचं प्रतीक म्हणून उभं राहतं. ना ते हार्मोनियम आहे, ना ढोलक आहे, ना तबला आहे, ना कुठलंच काही नाही, ना सारंगी आहे, सगळं काही पुरुषांसाठी. असं करता करता मला एक वाद्य शोधायचं होतं की हा विषय मांडताना हा कसा काय मांडता येईल. मला त्या वाद्याचा सतत वापर करायचा होता आणि शेवटी ते मिळेल ना, एक अशी निराशेची पाळी येते. काय म्हणजे या सगळ्या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये तुम्ही सदैवच ऑन टोज असतं असं नाही.
निराशा पण येते, पुन्हा उभारी येते. हा खेळ आहे मनाचा, त्या डायरेक्टरचा किंवा क्रिएटिव्ह माइंडचा. असं करता करता माझी पत्नी गौरी केंद्रे आमच्या घरातल्या किचनच्या देवाऱ्यासमोर आरती म्हणून ती घंटी वाजवत होती छोटीशी. आणि मी असं बघितले, टिंटिंग तिचा घंटीचा आवाज आला आणि माझ्या लक्षात आलं घंटीमधून हे नाटक मांडता येईल. मी तेव्हा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये प्रोफेसर आणि डायरेक्टर होतो. तिथे गेलो आणि सुभाष बरोटे जे वादक आहेत त्यांना म्हटलं, सुभाष दादा तुम्ही कुठेही जा, लालबागला जा, भुलेश्वरला जा आणि एका सुरातल्या 1 डझन घंट्या घेऊन या ज्या हातात धरून वाजवता येतील. आणि त्या आणल्या आणि दिवसभर फक्त आम्ही घंट्या आणि रिदम एवढंच वाजवत होतो. 3 तालात कशी वाजते, दादऱ्यामध्ये कशी वाजते, केरड्यामध्ये कशी वाजते, तुमाळीमध्ये कशी वाजते, 1 तालात कशी वाजते, असं वाजून वाजून बघितलं. दुसरा अख्खा दिवस शृंगार असेल तेव्हा काय वाजले, म्हणजे भाव कसे प्रकट करेल. जेव्हा वीर भाव आहे तेव्हा या घंट्या कशा वाजतील, विद्रोह जेव्हा करायचा असेल तेव्हा या घंट्या कशा वाजतील, शांत भाव आहे तेव्हा या घंट्या कशा वाजतील. असं 3 दिवस फक्त घंटी वाजवणारे, इन्स्ट्रुमेंट वाजवणारे आणि डायरेक्टर एवढाच कार्यक्रम चालू होता. तिसऱ्या दिवशी मी ठरवलं की हे माझं मुख्य वाक्य असेल, याच्यातनं ही गोष्ट मी मांडेन. तर ज्यांनी कोणी ते नाटक पाहिलं, गजब तेरी आदा म्हणून ते आधी नाटक केलं होतं, त्यानंतर NSDच्या रिपर्टरी कंपनीसाठी केलं. त्यांनी तिकडे 200-250 प्रयोग केले आणि मराठीमध्ये पुन्हा परत आल्यावर ते नाटक मी केलं. कुमारनी ते पाहिलेलं आहे गडकरी रंगात. तर असे 45 प्रयोग आम्ही केले आणि ते थांबलंय सध्या ॲज मार्केटिंग. पण अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही एखादा फॉर्म शोधत जाता, म्हणून माझ्यासाठी नाट्याची प्रक्रिया ही अत्यंत इनोव्हेटिव्ह. मला जेव्हा मी आता रणांगण बघतो नाटक पुन्हा एकदा बघताना, तेव्हा मला घाबरायला होतं की हे नाटक मी बसवलेलं नाही. कारण त्या वेळेला त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या क्षमतांसहित, सगळ्या शक्यतासहित, सगळ्या काय म्हणूया त्याला ताकदीनिशी त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असतात. कुठल्या दिवशी तुम्हाला काय सापडेल याचा नेम नाही. म्हणजे जुलवाचं एक उदाहरण देतो, म्हणजे कदाचित हे खूपच उत्तम होईल. जुलवा ज्यांनी पाहिलं असेल तर शेवटच्या सीनचं उदाहरण आहे की आम्ही शेवटचा सीन असा बसलोच होतो की ती जगनी नावाची पोरगी आहे आणि तिची आई आहे, या दोघीमध्ये झगडा चाललाय. ती म्हणते तिला मूल झालंय, मुलगी झाली, ती म्हणते आई तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ दे, आणि आई म्हणते ती यल्लमाची भक्ती नाही, जोगतिनीचं नाटक आहे. ती म्हणते नाही अगं हिच्यावर भंडारा टाक, आई यल्लमा सगळ्यांना तारती. असं करता करता हे भांडण होतं आणि शेवटी ती म्हणते नाही मी डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे, आणि आई तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ देत नाहीये. आणि याच्यामध्ये तो कॉन्फ्लिक्ट होतो. ती म्हणते बघते तुझी यल्लमा काय करते म्हणून, आणि ते यल्लमाचा आतमध्ये जो जग ठेवलेला असतो या मुकोटे, ती बाहेर येऊन येते आणि त्या दोघींमध्ये ती झटापट होते आणि तो जग फेकायला ती नदीकडे चाललेली आहे आणि तो जग फेकून देते. अशी त्या टोपलीत जग होती, जग म्हणजे मुकोटे. त्याच्यामध्ये हळद होती. अचानक ती टोपली हातातनं खाली पडली, थोडी हळद उडली आणि एका लाईटच्या डायगोनल लाईटच्या त्याच्यामध्ये मला असा एक स्मॉल व्हिज्युअल दिसलं आणि त्याचंच भव्य दिव्य व्हिज्युअल मला नंतर मी केलं. ती चूक होती. त्या चुकीतून मला त्या नाटकाचं संपूर्ण त्याला काय म्हणता येईल की जो अत्यंत खऱ्या अर्थानं डायरेक्टरचा जो एक हे असतो दृश्यरूप, की मग ती सगळे ते मुकोटे फेकून देते आणि सगळी ती 1.5-2 किलो हळद आहे ती स्टेजवर उधळून देते आणि सगळं स्टेज पिवळं होतं. बॅकलाईट वापरलेला होता. प्रत्येक कण खाली येताना लोकांना दिसत असेल. विचार करा, पहिल्यांदा हळद 100 ग्राम होती त्या जगामध्ये, नंतर दृश्य करण्यासाठी 2 किलो हळद आली आणि ते एक इतकं देखणं आणि काय म्हणूया एक स्ट्रॉंग आशय निर्माण करणारं दृश्य निर्माण झालं. त्याच्यामुळं म्हणजे असं डायरेक्टर नाही समजण्याचं कारण नाही की क्रिएटिव्हिटीचा बघता बघता आम्ही दिग्दर्शकांनीच घेतला आहे. नाटककारालाही काही कळत नाही, नटांना तर काहीच कळत नाही असंही काही लोकांचं मत असतं आणि बॅकस्टेजवाले तर त्यांच्या गणतीत नसतात. असं काहीही नाही. एक अजून उदाहरण सांगतो.
नाती गोती नाटक ज्यांनी पाहिलं असेल त्याच्यामध्ये मध्येच एका सीनमध्ये दिलीप प्रभावळकर हे त्या बापाचं भूमिका करत होते आणि अतुल परचुरे हा मनोरुग्ण मुलाचं ज्याचं कच्च्या लिंबू नावाची फिल्म त्यानंतर आली असं मला कळलं. तर त्याला तो पोरगा ऐकत नाही, त्याला केस कापायचे आणि दाढी करायची त्याची, तो पोरगा ऐकत नाही म्हणून तो फिरत राहतो, हाती लागत नाहीये आणि शेवटी तो बाप पट्टा घेतो बेल्टचा आणि त्याला मारायला जातो आणि कीव येते आणि स्वतःलाच मारून घेतो पटापट. आणि यानंतर थोडा शांत झाल्यानंतर त्याचा मित्र येतो आणि तो सीन पुढे संपतो काही काळानंतर. आमच्याकडे सुरेश गावरे नावाचा मुलगा होता जो झुलवामध्ये काम करत, तो तालमीला येऊन बसत असे. तो म्हणाला सर नाटक उत्तम बसलंय, पण तेवढा एक सीन आहे ना ते मध्ये जे पट्टा मारून घेतोय ना तो ब्लॅक आउटला झाला तर जास्त अंगावर येईल. सुरेश बोलला आणि घरी जाऊन विचार केला की हा म्हणतोय ते बरोबर आहे. आम्ही तो सीन शिफ्ट केला, अगोदर मित्राची एंट्री घेतली जे काय होतं त्यांच्यामध्ये आणि नंतर शेवटाला हा दाढी कापायला चाललाय आणि मनोरुग्ण मुलगा आहे आणि तो ऐकत नाही म्हणून बाप स्वतःला पट्ट्यानं मारून घेतो आणि त्याच्यावर ब्लॅक आउट झाला. त्यानंतर तो ब्लॅक आउट इतका अंगावर यायचा ही एक साधी गोष्ट होती. तो नुसता तालमेल येऊन बसता जाता बोलून गेला, पण तुम्हाला कान डोळे नाक सगळं उघडं ठेवावं लागतं. प्रेक्षक सुद्धा कुठल्या कोपऱ्यातून काय बोलतोय त्या नाटकाविषयी याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि म्हणून नाटकाचे क्रिएटिव्ह जे सांगतोय मी ते केवळ पहिल्या प्रयोगापुरतं 10व्या प्रयोगापुरतं जोरवाचं मी 500 प्रयोगापर्यंत बदलत नेलं आणि 750 प्रयोगापर्यंत रणांगण बदलत राहील किंवा जी नाटकं मी पुन्हा केली ती बदलत राहतात. कारण एक नाटकाचं सौंदर्य या माध्यमाचं हेच सौंदर्य. आपण प्रत्येकाला प्रयोग म्हणतो, शो नाही म्हणत. मला वाटतं ही सगळी प्रक्रिया, हा सगळा विचार एक प्रोडक्शन किंवा एक नाटक उभं करत असताना जो केला जातो ह्याचा जर विचार प्रेक्षकांनी केला तर आपण नाटक बघून बाहेर आल्यावर तिथे कॅमेरा आणि हे घेऊन येतात कसं वाटलं नाटक असं म्हणून मग ते एका वाक्यात त्याचं वर्णन करतात ते आपण किती उथळ असू शकतं. आणि मला तर खरं पाहून ह्या गोष्टी तर खरंच हे आहे की वाद्याला जेंडर असतं हे तर माझ्या डोक्यातच कधी आलं नाही आणि ते अशा पद्धतीने त्याचा शोध घेतला आणि त्या घंटीमध्ये तुला त्या वाद्याचं जेंडर किंवा त्या नादाचं जेंडर तुला जाणवतं. इतक्या खोलवर विचार एखादं नाटक उभं करत असताना होत असतो. मला थोडंसं नाटक आणि वेगळं शिफ्ट करायचं होतं म्हणजे साहित्य. झुलवा कादंबरी होती, त्याचं नाटक झालं. रणांगण कादंबरी होती, त्याचं नाटक झालं. तर साहित्य आणि नाटक याचा मगाशी तुम्हाला कसं म्हणाले की प्लॉट महत्त्वाचा आहे, कथा महत्त्वाची, लेखक काय सांगतो ते महत्त्वाचं आहे. तर साहित्य आणि नाटक आणि माध्यमांतर साहित्यातून नाटक हे ह्याच्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक ही जोडी बऱ्याच वेळेला एकत्र वर्क करत असते. कारण स्टेज क्राफ्ट हे परत म्हणजे साहित्य नाटकामध्ये आणणं हे तसं खूपच कठीण हे असतं. साहित्यामध्ये दृश्यात्मकता खूप आणि परत ते पर्सनल पण असतं. माझ्या डोक्यातला झुलवा आणि यांच्या डोक्यातला हे वेगवेगळं असू शकतं. ते सगळं करत असताना एक दिग्दर्शक खूप कार्यरत असतं. तर ती एक त्याच्या मागचा विचार काय आहे आणि ते कसं केलं जातं माध्यमांत. मी इथे नाटकाच्या ऐवजी मी त्याला सिनेमाचा आणि साहित्याचा विचार सांगतो. मी पैसा 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 नावाची फिल्म केली हमू मराठ्यांची, जी हमू मराठ्यांच्या मार्केट या कादंबरीवरती होती. त्याची गोष्ट अशी साधारण आहे की नवरा आणि बायको आणि त्यांची एक मुलगी असे कुटुंब आहे. त्यांचे वृद्ध वडील आहेत, त्यांचे सत्य संस्कारिक आहे आणि हा नवरा पैशाच्या मागे लागलेला आहे. तो करत आहे, तो त्याच्या बिझनेस वाढवण्यासाठी काहीही गोष्टी करू शकतो. त्याची बायको बँकेमध्ये आहे, त्याची बायको बँकेत व्यवस्थित काम करत असते, पण याला चैनीची चटक लागल्यामुळे
तो तिला कशा वेगळ्या पद्धतीने वाईट पद्धतीने पैसा मिळवून करप्शनची सवय लावतो. कारण त्या दोघांचं मी थोडक्यात सांगते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांच्या मुलीवरती रेप होतो. रेप झाल्यानंतर हा नवरा त्या माणसाकडे ऑफिसरकडे जातो आणि त्याला सांगतो की असं असं आहे, तू रेप केला असं अमुक कमी केस करणार. तेव्हा तो सांगतो की मी काय तसा नाही माणूस नाही आहे, मी माझ्याकडे चुकून झाला नाही, अचानक हे जातं, मी त्या मुलीसाठी मानतो झालं माझ्याकडे आणि तू आता हे करून उपयोग काय, मी तुला पैसे देतो, आपण हे लिखून टाकूया आणि त्या मुलीचं लग्न करू. तो घरी येतो आणि बायकोला सांगतो की असं असं झालं, आज आपल्या मुलीमुळे आपल्याला 50 लाख रुपये मिळणार. तर ती म्हणते अहो तुम्ही त्याच्याकडे दाद मागायला गेला होत ना, तुझ्याकडे केस करण्यासाठी त्याला तुम्ही दम द्यायला गेला होत ना. तो म्हटलं मी गेलो होतो, पण त्याचं म्हणणं पण बरोबर आहे, आता काय उपयोग होणार आहे, नाहीतर रेप झालेलं आहे. तर ती बायको म्हणते ठीक आहे 50 लाख रुपये ना, 50-50 25 लाख रुपये माझे. इथे कादंबरी संपली. आता कादंबरी किंवा साहित्य वाचत असताना आपण इंडिव्हिज्युअल फक्त म्हणतात तसं इंडिव्हिज्युअल वाचू शकतो. कादंबरीमध्ये किंवा पुस्तकांमध्ये किंवा ललित लेखांमध्ये आपण काहीही वाचू शकतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपण चित्र रंगवत असतो. पण ज्या वेळेला त्याचा सार्वजनिक असं म्हणजे प्रकटीकरण करायचं असं नाटक म्हणा, सिनेमा करा, दृश्यात्न हां, तेव्हा त्याचं एक भान ठेवायला लागतं. ह्याच कादंबरीप्रमाणे मी जर का नाटकाचा शेवट केला असता तर ते चांगलं झालं असतं का. आपण जेव्हा त्या माध्यमातून जेव्हा 100 लोक एकाच वेळेस सिनेमा बघत असतात तेव्हा कदाचित 100 लोकांपैकी 40 लोकांचं असं म्हणणं आहे किंवा काय बरोबर आहे, पण 60 लोक असं म्हणू शकतील ना की हे चुकीचं आहे. तर आणि त्याच्यातनं आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे का, आपल्याला हेच सांगायचं आहे का की करप्शन केलं की चेंज केली की आपण हे आपल्याला प्रोजेक्ट काय करायचं. कारण की कादंबरी तर संपली, त्या पुढला काय भाग आहे तो लेखकांनी लिहिलेला नाही, पण आपल्याला ते सांगायला पाहिजे म्हणून आम्ही तो भाग ठेवला. पण त्याच्या पुढे त्या कथेची डेव्हलपमेंट आली म्हणजे साहित्यातनं जेव्हा नाटकावरनं किंवा कादंबरीवरनं करत असताना जेव्हा आपण ते सार्वजनिक करतो, सिनेमा किंवा नाटक करतो, तेव्हा ते भान ठेवून करावं असं माझं मत आहे. तेच मला म्हणजे म्हणायचं आहे. मला असं वाटतं की कुठलंही साहित्य कृती जेव्हा नाट्यकृतीमध्ये रूपांतरित होते तेव्हा ती खऱ्या अर्थानं उलटी सुलटी होते. म्हणजे त्याच्या गोष्टीच्या कथानकाची जी सुसंगती असते ती सुद्धा उलटी होऊ शकते. ज्या शैलीमध्ये ती कादंबरी लिहिली आहे किंवा ज्या फॉर्ममध्ये कादंबरी लिहिली कदाचित तो फॉर्मही त्या नाटकामध्ये मिळणार नाही तुम्हाला. मी अशी 2-3 मला वाटतं कादंबऱ्यावरचं पहिलंच माझं नाटक मराठीतलं सुदवा हे कादंबरीवरचं होतं आणि त्यानंतर मोठं जे नाटक झालं रणांगण हे पानिपत या कादंबरीवरचं होतं. कारण कादंबरी किंवा कुठलंही पुस्तक वाचणं हा त्या लेखकाचा शब्दातून तुमच्यापर्यंत पोहोचणारा अनुभव असतो आणि तुम्ही त्याला तुमच्या मनपटलावर कशा पद्धतीनं किंवा मनोमंचावर कशा पद्धतीनं तो रंगवता असा दोघांचाच खेळ असतो. नाटक जेव्हा होतं तेव्हा हा खेळ एक आणि एक असा उरत नाही, तर एक पार्टी अगेन्स्ट दुसरी पार्टी म्हणजे ऑडियन्स. कोण कुठल्या नाटकाला 200 असतील, 500 असतील, 1000 असतील, तर याचं सार्वजनिकीकरण होत असतं आणि म्हणून इथं पर्सनल एक्सपिरियन्सचा फार मोठा भाव नसतो. म्हणून काही वेळेला समजा पानिपतमध्ये एकाच ठिकाणावर यमुनेच्या या काठावरनं त्या काठावर जाणाऱ्या पुरामधून अब्दालीचं सैन्य हे नेताना कादंबरीकार 40-50 पानं घालवू शकतो. पण मला हे नाट्यरूपात आणायचं असेल तर 50 पानं जर इनॅक्ट करायचे असेल तर एक अंक गेला तर त्याला महत्व नसतं. काही वेळेला ते महत्वाचंच नसतं. म्हणजे त्याला काय गायन
आणि नवनिर्माण करणं, कादंबरीतूनच नवीन काहीतरी विचार निर्माण करणं आणि त्याला नाट्यानुभूतीच्या माध्यमामध्ये आणणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. म्हणून याच्यामध्ये काय झालं की 9 महिन्याची प्रक्रिया होते की काय या कादंबरीतून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही, असे 9 महिने दिग्दर्शक आणि कादंबरीकार विश्वास पाटील आणि नंतर त्यांनीच त्याचं नाट्य रूपांतर केलं. ते असं 9 महिने फक्त निवड चालली होती दोघांची. आता हे नको, मग काही वेळेला फक्त जाता जाता पुसटचा एक रेफरन्स होता की मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि त्यांच्या दापावसात कुरबुर झाली आणि सकाळी काही महिन्यात त्या दिल्ली कोणाला द्यायची त्याची तक्तपोशी सुरू झाली. एवढंच एक कुजबूज, एवढ्या एका शब्दावरनं अख्खा एक 20 मिनिटाचा सीन उभा राहिला. म्हणजे विश्वास पाटील तेव्हा तयार नव्हते की नाही हे ऑथेंटिक नाही. मी म्हटलं शिवाजी महाराजांनी सकाळी नाश्ता करताना त्यांनी नाश्ता केला या फॅक्ट आहे, पण नाश्ता करताना कुमार सोनीकडे बघून डोळ्यातून काय बोलले आणि तेरे देसाईकडे त्याला इग्नोर करून काय बोलले याचा इतिहास कसा होऊ शकतो? आशयाचा इतिहास होत नाही, फॅक्टचा इतिहास होतो आणि ते ऐतिहासिक सत्ता असते. हे याला भेटला तो त्याला भेटला, पण बंद दाराआड चर्चा आपण असं मागच्या कितीतरी वर्षापासून ऐकतोय आपल्याकडे. ती काय झाली नेमकी आपल्याला कळत नसते. तर मराठी माणसानं दिल्लीवर ताबा मिळवला आणि त्यानंतर शिंदे, होळकर, पेशवे आणि 18 पगड जातीचे जे मावळे होते त्यांच्यामध्ये काहीच कुरबुर झाली नसेल का? दिल्लीच्या तख्तावर मराठी माणसाला बसवा आणि त्याच्यातून एक अख्खा सीन उभा राहिला आणि तो कसा बसवता येणार नाही असं शेवटी सदाभाऊ सांगतो की दिल्ली जिंकण्याआधीच काही कारभाऱ्यांनी ती पंजाबी राजाला विकून टाकली होती. हे असं अख्खं दृश्य रूप सादर झालं तेव्हा तो अंगावर येणारा सीन होता. आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की मराठी माणूस काय राष्ट्रपती पंतप्रधान होत असेल तर आपल्याकडे कुणी त्याला हे कळत नाही. काय मराठी म्हटल्यावर आपण सगळे पक्ष सोडून अस्मितेवर येतो आणि ती योग्य. पण हे येत असताना प्रत्येकाला वाटत होतं मला तख्तावर बसवावं. मग शिंदे होते, मग होळकर होते, मग आमके होते, मग अगदी इब्राहिम खान गात्यापर्यंत होते आणि सदाशिव भाऊसमोर निवड नव्हती की आपल्याला हे टेम्पररी आहे, हे काही दिवसानंतर आपल्याला परत अतिक्रमण होणार आहे. असं छुटपुट राजा होण्यात काय अर्थ आहे? राजा व्हायचंच असेल दिल्लीचं तर त्या तख्तावर मान ठोकली पाहिजे आणि ती कायमची ठोकली पाहिजे असा ठोस विचार होता. आणि हे जेव्हा कारभाऱ्यांनी काय म्हणजे तो जो अग्रिम ऍडव्हान्स घेतला होता दिल्ली विकल्यानंतर तो सीन बाहेर काढतो आणि मग कळतं आता कुणाच्या बळावर सगळ्यांना तानाजी आणि बाजी होण्याची काय नाही, शिवाजी महाराज होण्याची घाई झाली आहे. पण ते होण्यासाठी अवतीभोवती तानाजी आणि बाजी असावे लागतात. कारण इतकी इमानदार माणसं, इतकी काय म्हणजे पॅशनेट माणसं, इतकी जीव लावणारी माणसं जोपर्यंत तुमच्यात असत नाही तोपर्यंत तुम्हाला अशी मोठी स्वप्न बघता येत नाही. अशा पद्धतीचा तो आशय गडद करणारा सीन फार मोठा सीन ठरला. आणि काही अशी वर्णनं होती की ज्याची गरज नव्हती नाटकाला, पण चॅलेंज असं होतं की कादंबरीचा होणारा प्रेक्षकांवर वाचकाच्या मनावरचा परिणाम आणि नाटक होताना त्याचा होणारा परिणाम याच्यामध्ये जर नाटक कमी पडलं तर कादंबरी ही खूप मोठी आहे आणि नाटक ते काही खरं नाही असं सिद्ध होईल. आणि म्हणून आम्ही सावध होतो की कादंबरी जिथे संपते त्याच्या 4 पावलं पुढे नेऊन तो अनुभव देता येतो का त्या नाटकातून. आणि म्हणून प्रत्येक फ्रेम टू फ्रेम त्या नाटकाची 2.25 वर्ष लिखाण चाललं आणि 4 महिन्याची फुल डे सकाळी 9 ते रात्री 11 अशी तालीम चालू होती. आणि त्याच्यामध्ये सगळे नट जे होते ते नवीन होते. अविनाश नारकर सोडला तर पहिली अट होती माझी नट निवडताना की या पाहिजे कुणी नाटकात काम न केलेलं असेल तर त्याला प्राधान्य. आणि 300 अभिनेत्यांमधून या लोकांची निवड झाली, ज्याच्यामध्ये प्रसाद ओक होता, त्याच्यानंतर सचिन पाटील होता, त्याच्यानंतर उमेश पुढच्या ह्याच्यामध्ये उमेश कामत होता.
आणि अशोक समर्थचं ते पहिलं नाटक, काही लोकांचं ते पहिलं नाटक होतं. आणि ज्या पद्धतीनं ते नाटक झालं त्यानंतर जो महाराष्ट्राने मला असं वाटतं त्या नाटकाला दाद दिली आहे. आणि काही लोकांनी सांगितलं की कादंबरीपेक्षा जास्त हे नाटक अंगावर आलं. आणि तिथे खऱ्या अर्थानं ते माध्यमांतर झालं की नाही हे टेस्टिंग ग्राउंड असतं. झुलवा ज्यांनी वाचली ती झुलवा जिथे संपते किंवा तशीच जर नाटक केलं असतं तर मला असं वाटतं की नाटक ज्या पद्धतीनं ते गाजलं आणि संपूर्ण देशभर ते टिकलं तसं झालं नसतं. कादंबरी काही वेळेला कादंबरीची वळणं सोडून नवीन सीन्स क्रिएट करावे लागले जे त्या नाटकाच्या आत्म्याला किंवा त्या कादंबरीच्या आत्म्याला बाधा पोचवणार नाही, जे म्हणायचं ते इंटॅक्ट राहील. आणि काही वेळेला टेन्शन क्रिएट करणं नाटकामध्ये सगळ्यात मोठी आर्ट असते. टेन्शन क्रिएट करणे आणि टेन्शन लूज करणे यालाच मी डायरेक्शन म्हणतो. ते ताण निर्माण करता आला पाहिजे, लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणं आणि तो ताण सैल करणं, त्याला रिझोल्युशन असं म्हणतो नाटकामध्ये. त्या रिझोल्युशन पॉइंटला आणणं आणि परत त्याला त्याच्याही पुढच्या ताण घेण्यासाठी तयार करणं, त्याची मानसिकता, त्याची मनोभूमी. या अर्थानं जेव्हा एखादी कादंबरी रूपांतरित होते तेव्हा ती तशीच्या तशी अजिबात राहत नाही. आणि तसा कादंबरीकार आग्रह करत असेल तर त्याचं नाटक अजिबात करू नये. नाटक एक स्वतंत्र माध्यम आहे आणि त्या खेळाचे काही नियम आहेत. या नियमामध्ये आणि 2-4 नवीन नियम करता येतील का अशा पद्धतीनं जेव्हा नाटक निर्माण होतं तेव्हा ते नाटक प्रभावी ठरतं, ते अपील करणारं ठरतं किंवा एका पद्धतीनं बघणाऱ्याला समृद्ध करणारं ठरतं. माध्यमांतरच्या विषयी बोलताना कुमारने सिनेमाचं उदाहरण दिलं. तू नाटकाचं उदाहरण देत असताना तुझ्या बोलण्यामध्ये जी काही जार्गन झाले, उदाहरणार्थ प्रेम आला, रेझोल्युशन हा शब्द आला, हे सगळे शब्द सिनेमा या माध्यमातून बरेच वेळेला येतात. म्हणजे 3 ॲक्ट थिअरी आहे सिनेमामध्ये. रेझोल्युशन म्हणजे एकदा प्रॉब्लेम उभं करणं आणि त्याच्यानंतर सोल्युशन आणि त्याच्यानंतर रेझोल्युशन, हे जे काही सगळे भाग असतात हा सिनेमाचा सगळा भाग आहे. तुला कधी सिनेमा करावासा वाटला नाही का किंवा काय त्या बाबतीत काय आहे? म्हणजे कारण तू मला तू सगळं दृश्यात्मकच बोलतोस. येस, कारण त्याचं कारण असं आहे की माझा जो पिंड घडला आहे, माझं प्रशिक्षण जे आहे म्हणजे ते अगदी गावच्या संस्कारापासून ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत मी याच्यामध्ये दृश्य फार महत्त्वाचं. मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला मुलगा, त्याच्यामुळं शेती आणि शेती व्यवसाय याचं फार महत्त्वाचं योगदान आहे. आणि मला नेहमी असं म्हणतात तुला मोठी स्वप्न कशी पडतात, तेव्हा मी सांगतो की मला दिंडीला निघालेला वारकरी दिसतो. आणि जेव्हा सगळ्या दिंड्या एकत्र येऊन रिंगण होतं वेगवेगळ्या ठिकाणी आणि तेव्हा जेव्हा तो जनसमुदाय आणि त्यातला भाव समुदाय, भक्तिभाव जेव्हा शिगेला पोचतो तोही उत्तुंग असा संस्कार मी बघितलेला. तर त्याच्यामुळं सिनेमा करणं हे माझ्यासाठी मला वाटत नाही तितकं अवघड आहे. अवघड नाही असं मला वाटत आहे. सिनेमा मी करणार आहे. फक्त एवढंच आहे की मला असं वाटलं होतं की जोपर्यंत मला माझी 30x40 ची रंगमंचावरची जी स्पेस आहे ती मला पूर्णतः भरून बघू दे. तिथेच मला काही भरता येत नसेल तर मी वेगळ्या स्पेसचा विचार का करावा? तर मला माध्यमाचं कधी आकर्षण वाटत नाही, त्याच्या प्रभावाचं वाटतं आणि त्याच्या इन्व्हेन्शनचं आकर्षण वाटतं, त्याच्या नाविन्याचं आकर्षण वाटतं की मी सिनेमा करीन. पण दुसऱ्यांनी 1000 डायरेक्टर्सनी केलेला सिनेमा जर मी परत जाऊन तिथे करणार असेल तर मी न गेलेलं बरं. ऑलरेडी लोक आहेत. कदाचित या 30x40च्या स्पेसमध्ये आता एखादी गोष्ट, एखादा आशय, एखादी कथानक, एखादी कॅरेक्टर, एखादी संकल्पना आता मला मांडता येणार नाही आणि याला आता दशदिशा हव्या, 360 डिग्री अँगलमधून ही उचलली पाहिजे असं ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी मी सिनेमा नक्की करणार. कारण सिनेमा नुसता घाईनं करणं किंवा या वर्षात एक केला पुढच्या वर्षात एक केला हा माझा उद्देश नाही. ते नाटक आहे मी 2-2, 3-3 वर्षांनी केलं. मला भावलं तेच मी नाटक केलं. जो आशय मला भावत नाही, मला आवडत नाही, मला काही आदरवत नाही, मला काही वेगळा अनुभव देता येत नाही, ज्याला आपण असाइनमेंट वर्क असं म्हणतो
की माझ्याकडे इतके निर्माते असाइनमेंट घेऊन यायचे, हे नाटक कर, ते नाटक कर, एवढे पैसे मिळतील तेवढे. मी त्यातलं एकही जे मला भावलं नाही ते मी केलंच नाही. मला भावल्यानंतर मी ते काही वेळेला फुकटही केलं, जसं राहिले दूर गरबा हे नाटक. मला असं वाटलं की ते हिंदू मुसलमान किंवा दंगली झालेल्या होत्या आणि हा एक प्रश्न मांडण्याची गरज आहे. अशा वेळेला पैसे किती मिळतात, माझा व्यवसाय काय होतो, हा माझा मुद्दा नसतो, पण हा आशय मांडायला हवा आणि शक्यतो आशय हा दुसऱ्यांनी न मांडलेला असला पाहिजे. त्याला आपण व्हर्जिनिटी ऑफ कंटेंट असं जे म्हणतो नाटकात, सिनेमामध्ये. माझ्या नाटकाचे विषय जरी बघितलं ते तुझ्या लक्षात येईल तुम्हाला सगळ्यांच्याच, की जुलवाचा विषय पहिल्यांदा आला. एक झुंज वाऱ्याची सारखं नाटक पु ल देशपांडेंकडनं त्यांनी लिहिलं किंवा त्यांनी रूपांतरित केलं, तो विषय पहिल्यांदा आला. नातीगोती सारखा एक अत्यंत मनोरुग्ण असलेल्या एका मूल बाहेर जन्माला येतं एखाद्या कुटुंबामध्ये, त्याचं काय करायचं त्या कुटुंबाला कळत नाही, तो विषय. किंवा राहिले दूर गरमाले असेल, 4 दिवस प्रेमाचे सुद्धा सारखं, हे अत्यंत व्यावसायिक त्याच्यामध्ये ते सिद्ध झालं, सर यशस्वी झालं. किंवा पुढे जाऊन रणांगण ही कादंबरी आली, ती पुनराणी पुन्हा केलं. हे सगळं कशासाठी? किंवा मोहिपिया ज्याचा उल्लेख मगाशी 3 पैशाचा तमाशा, 3 पैशाचा तमाशा. पु ल देशपांडे खूप दिवस मला म्हणत होते की तू 3 पैशाचा तमाशा करावास, असं माझं मत आहे. ते माझे बॉस होते 10 वर्ष NCP, बॉस म्हणण्यापेक्षा गुरु होते माझे, आणि त्यांची खूप इच्छा होती. तर मी म्हटलं मी ते अगोदरचं नाटक पाहिलेलं नाही आणि बरं आहे ते पाहिलं. ते म्हणाले बरं झालं ते पाहिलं नाही. मला तो अत्यंत ऍक्च्युअली मूळ नाटक मला माहिती होतं, बेगर्स ऑपेरा. त्याच्यावरनं बेतलेलं नाटक आहे बटर ब्रेक, 3 पेनी ऑपेरा. गोरगरीब ठिकाणी अशा लोकांचं, कांगाल गल्लीचे दादा टपोरी यांचं नाटक होतं. ते त्याच आशयानं त्याच वातावरणामध्ये मांडलं पाहिजे म्हणून मी ते केलं. तर त्याच्यामुळं नाटक करत असताना मला काहीतरी एक आकर्षणाचं त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी नाटक 2 लेवलवर बघतो. एक आशय नवीन असला पाहिजे, मांडण्यासाठी नवीन फॉर्म, नवीन शैली काही ते नाटक मागतंय का. जर 2 डायमेन्शनलच नाटक दिवाणखान्यातच करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यात मला रमता येत नाही. म्हणजे तशी मी 1-2 नाटकं करून पाहिली नाही असं नाही. म्हणून नाटकामध्ये मला नवीन इनोव्हेटिव्ह काही करता येतं का, ज्याला रंगभाषा म्हणून आपण आज म्हणतो, किंवा न्यू वे ऑफ पेंटिंग थिएटर. म्हणजे अलीकडे आमच्या नाटककाराला, डिरेक्टरला पेंटर असं म्हणण्याची इंटरनॅशनल प्रघात सुरू झालाय. आम्ही पेंट करतो म्हणजे काय करतो, तो कॅनव्हास घेतो आणि पेंटर पेंट करतो. पण नाटककार आणि डिरेक्टर काय करतात, तो एक स्पेस घेतात आणि त्याला जिवंत पेंटिंग मध्ये कन्वर्ट करून त्याचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पेंटिंग, लाईव्ह पेंटिंग, मूव्ही पेंटिंग. म्हणजे माझ्या अनेक नाटकांना जुलवाला इतके पेंटर्स आणि यायचे किंवा रणांगणला, तर ते म्हणायचे इट्स अ लाईव्ह पेंटिंग, इट्स अ मूव्हिंग पेंटिंग. विशेषतः बी विठ्ठल, बी प्रभा ज्या त्याच्या फॅन होते या नाटकाने, त्यांनी 12-12, 13-13 प्रयोग पाहिले. तर सांगायचं तात्पर्य असं असतं की त्या दृष्टीनं सिनेमाकडे जो आहे, तर मला असं वाटतं सिनेमा माझ्या व्हिजनमध्ये ऑलरेडीच आहे. माझं नाटक बघितलं की तुला सिनेमाच दिसेल. हे मी अलीकडे खूप तटस्थपणे किंवा लोअर अँगलनं मी काही फ्रेम लावलेले आहे. आता हे सांगितलं तर लोकांना धक्का बसेल. रणांगणमध्ये डायगोनल अँगलनं काही कंपोजिशन्स आणि प्रेक्षक खाली आहे, मला कॅमेरा खाली आहे, हे गृहीत धरून मी कंपोजिशन केलेले आहे आणि तो परिणाम साधताना मी बघितलेला आहे आणि लोकांना जो आवडलेला आहे त्याला फक्त सांगता येत नाही. म्हणजे टॉपिश अँगलनं, लोविश अँगलनं, लेफ्ट अँगलनं, विंगेच्या अँगलनं अख्खं 4 दिवस प्रेमाचे हे विंगेतून केलेलं नाटक आहे डायरेक्टरनं. बॅकस्टेजही स्टेजवरच होतंय, ऍक्टिंगही स्टेजवरच होतंय. फक्त मेकअपसाठी कॅरेक्टर कॉस्ट्यूम बदलायला इकडनं जातो आणि तिकडनं एंट्री होते. तर त्याच्यामुळं सिनेमा न करण्याचं कारण भरपूर ऑफर आल्या आणि त्यातल्या काही करणार होतो, पण रंगदेवतेचं आणि माझं काहीतरी जुनं प्रेम आहे. मी जेव्हा आता चला रणांगण केलं आणि ज्याने पण दिल्लीत जाऊन केलं, मला असं वाटतं की 2 अत्यंत मोठी नाटकं मी केली. आता 5 वर्ष नाटक नाही केलं तरी लोक मला विसरणार नाही, असा एक पॉज घेत होतो. तोपर्यंत विद्यापीठातून
लोक मागे लागले की इथे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट सुरू करायचं आहे आणि याची जिम्मेदारी तू घ्यावीच अशी आमची इच्छा आहे. 1 वर्षभर चाललं होतं ते कुराळ, मला नाही करायचं, मी सिनेमा करणार आहे असं टाचून सांगत होतो. जब्बार पटेल, सतीश आळेकर, दामू टेकरे, शफात खान यांनी डॉक्टर भालचंद्र मुंगेकरांनी ही माणसं माझ्या पाठी लावली, याला पाठवा, याला घेऊन या, तर ही अकॅडमी उभी राहील. आणि शेवटी ते स्वीकारलं आणि सिनेमा पुन्हा तिथेच राहिला. तर असं काही प्रत्येक वळणावर असं झालेलं आहे. तर सिनेमाची काही एक स्क्रिप्टही सुरू झाली होती काम करायला, पण आता मला असं वाटतं की सिनेमा मी लवकर करीन, पण तो तुम्हाला असा रुटीन सिनेमा मी करेन असं अजिबात नाही. जसं नाटक मी केलं नाही तसंच सिनेमाच्या बाबतीत आहे. ते आल्यानंतर धडधडत आलं पाहिजे, बुलेट ट्रेनच्या पेक्षा जास्त गतीनं आलं पाहिजे आणि तेवढाच अनुभव स्ट्रॉंग देऊन गेलं पाहिजे. जे जुळवा करताना माझ्या मनात होतं किंवा रणांगण करताना मनात होतं किंवा जानेमन सारखं नाटक दिल्लीत करताना किंवा हे मोहेपिया करताना. मध्यम व्यायोग हे नाटक आहे 2500 वर्षापूर्वी महाकवी भास यांनी लिहिलेलं नाटक आहे. हिडंबा, भीम आणि घटोत्कच यांच्या तिघांच्या नात्याचं नाटक आहे. तर ते नाट्यशास्त्राच्या शैलीमध्ये ज्या पद्धतीनं संस्कृत नाटक होत असतील असा रिसर्च करून 25 वर्षानंतर मी ते नाटक केलं. आणि ते एकाच दिवशी 3 जुलै 2011 साली NCPAच्या एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये दुपारी 2 वाजता मराठी, 4:30 वाजता हिंदी आणि 7 वाजता तेच नाटक इंग्रजीमध्ये आणि एकच टीम एकाच थिएटरमध्ये एकाच ग्रुपनं आणि एकाच वेळी केलं. असा जागतिक विक्रम आहे त्या नाटकाचा. आणि त्याचं उद्घाटन नसीरुद्दीन शहांनी येऊन केलं होतं की असा एक अचाट प्रयोग तुझ्या डोक्यात आलाय तर मलाही येऊन तो बघायला आवडेल. तर असं, कारण त्याच्यामध्ये असं होतं की हिडंबा नावाचं एक कुठलीही स्त्री आपल्याला, असं मी म्हटलं होतं त्याच्यामध्ये की कुणी आपल्या स्वार्थाच्या आडवा आला की आपण त्याला विलन ठरवायला लागतो. रावणाचं उदाहरण घे, कारण म्हणजे रावण हा बुद्धिवादी होता वगैरे वगैरे सगळंच आहे. त्याला आपण 10 तोंडं लावून टाकली, त्याला काही विद्रुपीकरण करण्याचं सोडलं नाही. तेच हिडंबा ही अत्यंत देखणी आदिवासी बाई होती, सुंदर होती. भीम तिच्या प्रेमात पडला होता आणि वाईसवरचा ती भीमाच्या प्रेमात पडली होती. भीम म्हणाला चल आपण प्रेमात पडलोय, तर ती म्हणाली हो थांबा, आधी लग्न मग प्रेम. ती आदिवासी होती म्हणून तिकडे मातृसत्ता कुटुंब पद्धती होती, म्हणजे नवऱ्याला नांदायला जावं लागत होतं कुठे सासरी, जसं आपल्याकडे महिला येतात. तर ती म्हणाली असं नाही चालणार. भीम म्हणाली कुंतीची परवानगी घे आणि आई आहे कुंती, त्यांची जर परवानगी मिळाली तर आपण लग्न करू. मग ती ऑल द वे नॉर्थ ईस्ट पासून तेव्हाच्या काळात ती हस्तिनापूरला म्हणजे दिल्लीला आली आणि माता कुंतींना भेटली आणि कुंतींना विचारलं की असं असं आमच्या मनात आहे. तर कुंती देवी म्हणाले की काय आम्हाला प्रॉब्लेम नाही वाटत आहे, पण प्रॉब्लेम एक आहे ना, आर्य आणि द्रविड हा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये मूळ, की इथे तुला येऊन राहावं लागेल. ती म्हणाली मी हे सगळं कसं सोडून येऊ शकते, आणि मी म्हणाला मी सोडून कसं जाऊ शकतो. तर तेव्हा हिडंबा म्हणाली की काही हरकत नाही, आम्ही लग्न करतो. जोपर्यंत भीम यांना माझ्याबरोबर राहायचं असेल तोपर्यंत राहावं, आणि ज्या दिवशी त्यांना असं वाटेल की त्यांच्या पुढच्या कार्याला जायचं, कारण कुरुक्षेत्राची तयारी चालू होती, तर त्यांनी निघून जावं. आपण आज लिव्हिंग इन रिलेशनशिप आणि वगैरे वगैरे म्हणतो, ते 2,500-3,000 हजार वर्षापूर्वी हिडंबानं करून दाखवलं. म्हणजे आपण आज विद्रोही कॉन्सेप्ट म्हणतोय त्याला, पण तो 2,500 वर्षापूर्वी. आणि त्यानंतर तिनं या आर्यन व्यवस्थापनेला विचारलेले जे प्रश्न आहेत ते बाई म्हणून ते प्रश्न आड आले आणि मग तिच्या विद्रुपीकरणाची सुरुवात झाली. मग कुठल्याही कुरूप दिसणाऱ्या बाईला किंवा जाड दिसणाऱ्या बाईला आपण हिडंबा आली असं म्हणू लागलो. आणि मला ह्याचा धिक्कार होता की म्हणून माझ्या कुठल्याही मी 3दा ते नाटक केलं, प्रत्येक वेळेला अत्यंत देखणी हिडंबाचीच ठेवली, कुठलाही मेकअप नाही, काळं वेळ लावायचं नाही. आदिवासी काही काळे असतात का सगळेच, असं काही नाही.
तर त्याच्यामुळं ते नाटक खूप गाजलं आणि ते सगळं नाटक हिडंबाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघितलेलं आहे आणि मग तिनं विचारलेल्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही आणि शेवटी तिच्या पुत्राला कुरुक्षेत्रावर मारला गेला. ती त्याला सांगत होती बापाबरोबर जाऊ नको, हे वेगळी राजनीती आहे आणि ती तुला कळणार नाही, जी आजही आपल्याला आपल्या आजच्या प्रस्थापित जगण्यामध्ये तीच राजनीती आपल्याला दिसते. ज्या पद्धतीनं आपण आदिवासी किंवा वंचित किंवा इतर जो समाज आहे त्याला ज्या पद्धतीनं सन्मान देतो किंवा देत नाही, ही त्याच वृत्तीचं द्योतक आहे. थोडक्यात जो कंटेंट नाटकामधून न सांगता चित्रपटातून जास्तीत जास्त परिणामकारकपणे सांगता येईल असा कंटेंट जर तुला मिळाला तर तो सिनेमा करशील. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टीची म्हणजे वाट बघावी की वामनला ते असा कंटेंट लवकरात लवकर मिळाला की रंगभाषेवरून तो चित्रभाषेवरती येईल आणि एखादा सिनेमा आपल्याला बघायला मिळेल. कुमार आणि वामन दोघेही दोघेही शिक्षित हे आहात, ट्रेंड डिरेक्टर आहात, अकॅडमिक्स अजूनही तू करतोसच वामन. हे आज जे इथे प्रेक्षक आहेत त्यापेक्षा जास्त प्रेक्षक या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला बघणार आहे, बघतही असतील, फेसबुक लाईव्ह आहे मला असं वाटतं. तर मला त्यांच्यासाठी पण तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ट्रेनिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फॉर्मल ट्रेनिंग, पण कलावंत आहे, कला आहे ही, तर फॉर्मल ट्रेनिंग हे कलेसाठी उपयुक्त असतंच, नो डाऊट अबाउट इट. पण ते घेऊन कोणीही कलावंत होऊ शकतो का? मी तर मला काहीच माहिती नाही आणि मी जर का कुठच्याही कॉमर्सला गेलो किंवा सायन्सला गेलो तर त्याच्यातून मला काहीतरी बुक किपिंग म्हणा किंवा सायन्समध्ये काही असेल तर ते इंजिनिअरिंगमध्ये, पण एक कला कशी मला म्हणजे बासुरी कोणी दिली आणि कोणी मला शिकवायचं म्हटलं तर मी ती शिकू शकेन का? तर ट्रेनिंग हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्याने एखादा कलावंत घडू शकतो का, हे त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर होय. कारण कसं आहे की आपल्याला शिक्षणाची प्रक्रियाच कळत नाही. याच्यामध्ये दोन पद्धतीने माणूस ट्रेन होत असतो, प्रशिक्षित होत असतो. एक आहे औपचारिक पद्धती, मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, इथे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आहे, पुण्याला ललित कला केंद्र आहे पुणे विद्यापीठामध्ये, लखनौला भारतीय नाट्य अकादमी आहे किंवा लंडनला राडा नावाची ट्रेनिंग सेंटर आहे, सिडनीला आयटा नावाचं सेंटर आहे, असं भरपूर आहे, जगभर आहे. आपल्याकडे दुर्दैवाने म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना होईपर्यंत ती 1959 साली झाली, तोपर्यंत हे प्रशिक्षण फॉर्मल नव्हतंच असं आपण म्हणतोय. पण सगळे क्लासिकल डान्सेस बघा, सगळे शास्त्रीय नृत्य त्यांचं अत्यंत उत्तम क्लासिफिकेशन आहे आणि क्लासिफाईड ट्रेनिंग प्रक्रिया. तुम्ही भरतनाट्यम बघा, कथक बघा, मोहिनीअट्टम बघा, मणिपुरी बघा, कुचिपुडी बघा, जी कुठली कथक आहे त्या सगळ्याचे डान्स प्रकारचे ट्रेनिंग आहे. आपल्याकडे संगीताचं शिक्षण घेतल्याशिवाय त्याला सा सुद्धा लावता येत नाही. सगळीकडे कुठल्याही गुरुकडे जोपर्यंत जाऊन तुम्ही 5-10 वर्ष ही शिक्षणाची प्रक्रिया पुन्हा लांब लचक आहे, कुठं 15 वर्ष आहे, कुठे 20 वर्ष आहे. फक्त एक नाटकच असं की तिथे आपल्याला अजूनही असं वाटतं नाही ट्रेनिंग घेतलं तरी आपल्याला येईल. काही वेळेला मोठे मोठे नाटक काही शिकून येतं का, म्हणजे विशेषतः नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून परत आलेल्या लोकांची फार कुचलपणा काही वेळेला झालेली मी पाहिजे. FTI मध्ये सुद्धा तेच, FTI मधून आलेले त्याच्याला तिकडे सिनेमा शिकता येतो का? खरं म्हणजे औपचारिक शिक्षण पद्धती आणि अनौपचारिक शिक्षण पद्धती अशा दोन शिक्षण पद्धती आहेत. आम्ही असं म्हणतो की मी इंटर कॉलेजिएटला मला कळलं की मला काहीतरी करायचं आहे आणि एखाद्या नाटकात काम केलं की मग तो कुठल्या तरी बऱ्या डिरेक्टरकडे बऱ्या ग्रुपमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन, प्रशिक्षण म्हणजे कुठलं तू असं कर, तू तसं करू नकोस, मग त्याला ट्रायल अँड एरर मेथड असं म्हणतो आपण. ट्रायल
अँड एरर एज्युकेशन मेथड. मग डॉक्टर लागू पासून नेहरू फुले पासून किंवा त्याच्याही पूर्वीच्या पिढ्या ज्या शिकत आहेत आणि त्याच्यामधनं चर्चा होणं, पुस्तकं वाचणं, एकमेकांशी बोलणं, क्रिटिसिझम होणं, एकमेकांचा टोकाचा क्रिटिसिझम होणं, त्यातनं अंतर्मुख होणं आणि पुन्हा ते बदल करणं, अशा पद्धतीची अनौपचारिक शिक्षण पद्धती आपल्याकडे बरतमुनीपासून आतापर्यंत आपण तिला मानत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून हौशी नाटक करताना किंवा हौशी राज्य नाट्यामध्ये भाग घेताना तोच ग्रुप असतो. दरवेळेला डिरेक्टर रायटर काही कॉम्बिनेशन असतात, 20-25 वर्ष एकत्र काम करत असतात, नाटकाबरोबर संस्कार करत असतात. मग मागच्या वेळेला हे चुकलं होतं, यावेळेला असं चुकायचं नाही, आणि चुकायचं नसेल तर जे सिनियर माणसं आहेत ते सांगत असतात, हे करू नको, असं केलं तर असं होईल. ती ट्रेनिंग आहे. फक्त मी एवढंच म्हणतो की फॉर्मल ट्रेनिंग किंवा औपचारिक ट्रेनिंग काय करते तर तुमचे 15-20 वर्ष ही ट्रायल अँड एरर मेथड न शिकण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ वाचवते. म्हणजे 3 वर्षात जर मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये मला जे शिकता आलं तेच शिकण्यासाठी बाहेर मला 20 वर्षे थांबावी लागली. म्हणजे माझी 15-18 वर्ष वाचवली या शिक्षणानं आणि मला पुन्हा त्याच्या पायाभूत शास्त्रापासून ते काय म्हणूया प्रयोगापर्यंत ज्ञान देण्याचं काम केलं. मला 15 वर्ष एक्सपेरिमेंट करण्यासाठी किंवा त्याचं वापरून बघण्यासाठी मिळाले. हा ऍडव्हान्टेज आहे त्या ट्रेनिंगचा. म्हणून असं म्हणता येणार नाहीये की आपल्याला शिकायची गरज नाही. विशेषतः आज असं म्हणणं प्रचंड धाडसाचं होईल. जेव्हा पूर्वी कसं होतं की छबीदास मध्ये म्हणजे दादरच्या छबीदास शाळेत नाटक करणाऱ्या कलाकारांची, लेखकाची, दिग्दर्शकाची, नटांची, तंत्रज्ञांची कॉम्पिटिशन शिवाजी मंदिरमध्ये काम करणाऱ्याशी व्हायची किंवा हौशीवाल्यांची, व्यावसायिकवाल्यांची व्हायची. आता ती स्पर्धा उरलेली नाही. आता डायरेक्ट आपल्या टेलिव्हिजन मध्ये जगातलं सर्वोत्तम प्रॉडक्ट आपल्याला बघायला मिळतो, सर्वोत्तम अभिनय बघायला मिळतोय, सर्वोत्तम दिग्दर्शन बघायला मिळतंय, लेखन बघायला मिळतंय, तांत्रिक अंग बघायला मिळत आहे. आणि आता स्पेशलायझेशनचा जमाना आलेला आहे. आपल्याला कॉमेडी नाटकात काम करायचं असेल तर गंभीर नाटकाचा नट चालेल का? जो वर्सटाईल असेल तो चालेल, अष्टपैलू असेल तो चालेल. पण मग त्याचं एक प्रशिक्षणच आहे. 15-20 वर्ष कॉमेडी करतायत, फार्स करतायत, बबन प्रभू, आत्माराम पेंडे आणि त्यांच्याबरोबर ट्रेंड झालेले काही कलावंत आहेत. ती सुद्धा एक ट्रेनिंगच होती. किंवा कोलटकरांबरोबर वादोई दुर्वाची जोडी किंवा या मेलोड्रामा टाईपच्या नाटकामध्ये काम करणारे नट, नट्या, तंत्रज्ञ हे त्यांच्याकडे त्या शैलीसाठी ट्रेन झाले. प्रभाकर पणशीकरांबरोबर काम करणारी माणसं त्यांच्या शैलीमध्ये काम करण्यासाठी ट्रेन झाले. पण मुळामध्ये ट्रेनिंगनी कोणीही नट किंवा दिग्दर्शक होऊ शकतो. नुसत्या ट्रेनिंगनी 100% होऊ शकतो. मी तर असं म्हणतो की जो म्हणतोय की मला ट्रेनिंग शिवाय जे सगळं भविष्य उपलब्ध आहे त्याला ते भविष्य आता उपलब्ध नाही. ट्रेनिंग शिवाय म्हणत नाही, मला व्हायचंय पण मला त्याचा काही हेच नाही. नसू दे, फक्त तुझ्या बॉडीमध्ये रिदम आहे का एवढं जर कळलं तर तुला ट्रेनिंग घेता येते. तुला नीट तालावर चालता येतं का? जर तिसऱ्या फेरा ठेचकाळतोस तेही नीट करता येतं, पण त्याची प्रक्रिया लांब आहे. मला असं वाटतं की कुणीतरी देवबीव निर्माण करतो नटांना किंवा लेखकाला, दिग्दर्शकाला, हे सगळं झूट आहे. खऱ्या अर्थानं पॅशनेट तो माणूस असला पाहिजे, त्याला त्या माध्यमाची ओढ असली पाहिजे आणि त्याला त्याच्यासाठी मेहनत करण्याची इच्छा असली पाहिजे. कुठलाही माणूस ट्रेन होऊन एक दिवस तो आपलं नाव कमावू शकतो. कुठल्याही दगडाचं शिल्प होऊ शकतं, कुठल्याही. मग ते दगडाचं शिल्प, कुठल्या दगडाचं शिल्प कुठलं होणार आहे हा जो घडवणारा असतो त्याला कळतं. याच्यातनं गणपती निघेल की महादेव निघतील किंवा दुर्गा निघेल किंवा उंदीर निघेल, पण हे त्याला. म्हणून मग आपलं एकच काम असतं की आपल्याला पारखी माणसाकडे आपलं दगड घेऊन जावा लागतो की बाबा मला आता घडव. जर तो पारखी नसेल तर मध्येच मोठ्या हातोडा मारून दगडाचे 4 तुकडे व्हायचे. म्हणजे जे शिल्प होणार होतं तेही होणार नाही.
त्यामुळं प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि प्रशिक्षित 2 माणसं आम्ही इथे समोर आहोत. आम्ही जर प्रशिक्षित झालो नसतो तर कदाचित आज तुमच्यासमोर बोलताना दिसलो नसतो. की त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि काही आज मराठी रंगभूमी किंवा भारतीय रंगभूमी ही प्रशिक्षित माणसांच्या हातात आहे. आणि सगळ्यात इनोव्हेटिव्ह प्रेम अगदी विजय मेहतांपासून, दामू केंकरेंपासून, ज्यांची नावं घेतो, जब्बार पटेलांपासून, सतीश आळेकरांपासून ते अगदी अलीकडे विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, ही सगळी जी दिग्दर्शक आहेत, पुरुषोत्तम बेर्डे आहेत, ही सगळी, कुमार सोनी स्वतः आहे, हे सगळे माणसाने प्रशिक्षित आहेत. आणि म्हणून रंगभूमी दर नाटकावेळी एक मिली सेंटीमीटर का होईना मागे पुढे होण्याची, नेण्याची क्षमता त्यांच्या नाटकांमध्ये दिसते. आता काही लोक जसं म्हणालो तसं की ज्यांना इन्फॉर्मल ट्रेनिंग झाली तेही त्याच पट्टीचे टोकाची मंडळी, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून 15-20 वर्षे ज्यांना आयुष्याचे वाचवायचे त्यांनी फॉर्मल ट्रेनिंग घ्यावं. आणि ज्यांच्याकडे खूप वेळ आहे त्यांनी इन्फॉर्मली करत राहावं, एवढा त्याच्यातनं उपदेश करता येईल. तू ऍड कर. नाही, मी NSD मध्ये आल्यानंतर नाट्य शिक्षण शिबिर केलं ना एक. आजपर्यंत मी एकदाही तू शिकवलं नाही. मी शिकवलं नाही, पण तू शिकला. हा शिकलो. आणि माझे हेच म्हणणं आहे की शिक्षण पाहिजे. त्याचं कारण एक तर माझा पिंड आहे शिक्षकाचा, आणि त्यामुळे मला शिकवायची आवड नाही, हा एक खरा. आणि दुसरी एक थोडीशी वेगळी घटना घडलेली आहे की मी NSD मधनं आलो किंवा गेलो त्यावेळेला NSD मधनं आलेला प्रत्येक जण फक्त शिबिरं करत होता, प्रशिक्षण देत. आणि त्यावेळेला NSD मधनं आलेल्या लोकांची टिंकल आहे. कमलाकर सोपटे त्यांचे प्रशिक्षण शिबिर होते, माधव खाडीकर होते, झेंडे हॉटेकरकर होता. त्यामुळे अशी आपल्या व्यावसायिक आणि रंगकर्मीमध्ये अशीच होती, त्यांना शिबिराला पाहिजे. म्हणजे मी आल्यानंतर मला पहिला प्रश्न असा विचारला, आता तू पण शिबिर घेणार? तर मी त्याच वेळेस ठरतो की एक तर आपलं पिंड नाही दिग्दर्शक आपल्या शिबिरा घेण्याचं किंवा शिक्षण घेण्याचं. त्यामुळे मी ठरवलं तेव्हापासून की मी शिबिरं घेणार नाही. पण तरीसुद्धा मग माझ्या मोहविद्यालय शाळेने सांगितलं की तुम्ही एकतरी शिक्षण शिबिर घ्या. तर माझं म्हणणं असं, मी त्यावेळेला असं अशा वेगळ्या पद्धतीचं शिबिर, मुद्दा शिबिर घेणं किंवा न घेणं हा नाही, मुद्दा हा आहे की त्याच्यासाठी अनौपचारिक शिक्षण देत होतो. मी शिबिर घेतलं नव्हतं. माझं म्हणणं काय होतं की प्रशिक्षण द्यायचं होतं ना, तर त्यांनी मला कंपल्सन केलं की NSD आलेलं आहे पण शिबिर घे. मी म्हटलं मी शिबिर घेणार नाही, मी वेगळ्या पद्धतीने करतो. आणि ते प्रशिक्षण दिलं. आणि ते कसं दिलं तर मी 2 प्रोडक्शन केली. 2 प्रोडक्शन घेतली. मग त्याच्याबद्दल लेखकाने बोलायचं आणि त्या नाटकाबद्दल बोलायचं. दुसऱ्या एकांकिकेबद्दल बोलायचं, त्या नाटकाबद्दल बोलायचं, जनरल बोलायचं. असे लेखक घेतले, दिग्दर्शक घेतले, नेपथ्यकार घेतले, प्रकाशनाकार घेतली. असं करून प्रत्येकाने जनरलायझेशन सगळं प्रशिक्षण केलं. आणि नंतर मी त्यांच्यातल्याच मुलाला एक दिग्दर्शन करायला सांगितलं, त्यांच्यातल्याच मुलाला सेट करायला सांगितलं. आणि मग ते कसं चुकत गेले, काय केले, आणि असं करत करत मी ते प्रशिक्षित केलं. ते मी फक्त त्याच्यासाठी केलं, कारण प्रशिक्षण देणं आवश्यक आहे हे मला वाटत होतं. पण मला प्रशिक्षण द्यायचं पण इथपर्यंत तू मला ते ठेवलं नाही. जसं मामन म्हणाला तसं अनौपचारिक प्रशिक्षण घेत असतो प्रत्येक नाटक. मला असं वाटतं की शिबिर घेणं हे काहीतरी कमतर आहे, हे काहीतरी सामान्य जनांचं काम आहे, असा जो महाराष्ट्रात समज झालेला आहे तो चुकीचा आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची किती गरज आहे आणि त्याला सन्मान मिळवून देण्याचं काम हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानं केलंय संपूर्ण देशामध्ये. आता इथे कदाचित एका वेळेला 3-4 लोक आले असतील, तेच काम करत असतील. आता ज्याला जो शिकून आलाय तो काय करणार? त्याला प्रॅक्टिस करायलाही हवी होती. बरोबर, कुमारचं म्हणणं की काही लोकांनी प्रॅक्टिस करून आपलं प्रशिक्षण केलंय, काही लोक फक्त शिक्षणातच रमले. म्हणून शिक्षणात रमणं हे काही गैर नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं कलावंतांची समृद्धी आणि कलावंत घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर ते करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते मी का केलं त्याचं एकच उदाहरण सांगतो. मी एका छोट्या गावात जन्माला आलो, मला एका दिवशी स्वप्न पडलं मला नाटकात जायला हवं. पण मग त्या NSD पर्यंत पोहोचण्यासाठीचा जो स्ट्रगल होता
आणि तिथून परत येऊन पुन्हा इथे काय म्हणूया यशस्वी शिक्षक म्हणा, यशस्वी दिग्दर्शक म्हणा, यशस्वी काही ऑर्गनायझर म्हणा, वगैरे वगैरे प्रशासक म्हणा, हे होण्यासाठीची जी स्ट्रगल होता तो प्रचंड होता. आणि असा स्ट्रगल इतरांना करायला लागू नये म्हणून ते शिक्षण घेणं, त्याला शिबिर म्हणणं म्हणजे काहीतरी हे आहे. त्याला प्रशिक्षण म्हणूया, त्याला एज्युकेशन म्हणूया, त्याला एज्युकेशन सिस्टम म्हणूया. आणि ती असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं तोही म्हणतोय की मी प्रशिक्षण दिलं म्हणजे तू फक्त मेथड वेगळी वापर. शिबिर म्हणजे आपलं काहीतरी कवायती करा वगैरे, तोही एक काही त्या काळात होता नाही होता. पण तसं म्हणजे नाही, ज्या त्या लोकांनी आता कमलाकर सोनटक्केने अनेक लोक विद्यार्थी घडवले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी अगदी लक्ष्मण देशपांड्यांपासून काही माणसं जी अशी स्टॉलवर्ड निर्माण केली. वराड निघाले लंडन निघाला किंवा आमच्या मराठवाड्यामध्ये मॅक्सिमम लोक त्यांच्याकडे शिकले. जयदेव हाटेकरींनी पिढीच्या पिढी घडवली इथे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपास. तर त्याच्यामुळं प्रशिक्षण देणं हा त्याचं टेम्परामेंट नव्हतं. आणि बरोबर आहे की तूही आला असेल तर तू पण ट्रेनिंगच करणार का, देणार का, असा एक कुत्सित दृष्टिकोन होता, तो मीही बघितला. पण त्याला न घाबरता आपल्याला आपला आंतरिक आवाज ऐकायला पाहिजे. आणि आपल्यामुळं जर 100-50 माणसं घडत असतील तर त्या घडण्यापासून स्वतःला वंचित घेऊ नये. कारण तुम्ही एज्युकेटेड आहात, दुसऱ्याला एज्युकेटेड करणं ही खऱ्या अर्थाने गुरु परंपरा आहे आपल्याकडे. गुरु नसेल तर मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचे कलावंत घडणार नाही. आणि त्यामुळं आज आपल्याविषयी बोलू नये, स्वतःविषयी तुम्ही काय केलं. पण तुम्ही अवतीभोवती बघितल्यानंतर मग तो सिनेमा असेल, ते नाटक असेल, ते मालिका असतील, वेब सिरीज असतील, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर आपल्या असं लक्षात आलं की त्यातले जवळपास 75 ते 80% लोक हे प्रशिक्षित आहेत. तुला जर आठवत असेल तर तू सुद्धा अकॅडमी ऑफ आर्ट्समध्ये मला अनेक वेळा दिग्दर्शनाचं शिबिर लेक्चर देण्यासाठी किंवा प्रकाश घेण्यासाठी लेक्चर देण्यासाठी बोलत होतोस. पण मी तुला त्यावेळेस हे सांगितलं की तू मला लेक्चर द्यायला सांगतो, तुम्हाला एखादं प्रोडक्शन करायला सांग. पण आपलं त्यावेळेस जमलं नाही. आणि नंतर अकॅडमी ऑफ थिएटर आर्टमध्ये मी प्रोडक्शन केलं. कारण माझं प्रोडक्शन करण्याचं माझं कायमचं मग NSDचा तू डिरेक्टर होतास. आणि मगाशी तू जसं म्हणालास की गावखेड्यातला, महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या माणसाचा प्रवास NSD पर्यंत जाणं आहे. म्हणजे मी जेव्हा 12वी करत होतो किंवा मी ग्रॅज्युएशन करत होतो, मला नाटकाची सिनेमाची आवड होती. पण तेव्हा मला NSD आणि FTII माहीत नव्हतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मी अज्ञानी होतो. त्याच वेळेस तुम्हाला गेलाच आणि खूप लोक गेली, मुंबईतून गेली. काहींना मिळाली ॲडमिशन, काहींना नाही मिळाली. पण एक डायरेक्टर म्हणून मला असं विचारायचं, असे काही प्रयत्न होत आहेत का की NSD जसं IIT आहे, मुंबईला आहे, खडगपूरला आहे, कानपूरला आहे, तसं NSD हे दिल्लीमध्ये असणारं फक्त हिंदी पुरतंच मर्यादित आहे. आणि नाटक हे माध्यम भाषेचं माध्यम आहे. ते आपल्या देशभर होणं महाराष्ट्रात NSD व्हावी, कलकत्त्यात NSD व्हावी, केरळामध्ये, बंगलोरमध्ये NSD व्हावी, असा विचार होतोय का? आणि जर होत असेल किंवा नाही होत असेल तर व्हायला हवा का? मला असं वाटतं की माझी NSDची 2 आवर्तनं झाली. एक विद्यार्थी म्हणून तिथे शिकायला मिळणं, हे आवर्तन, आणि पुन्हा महाराष्ट्रात येणं. आणि NSDचं NSD हे परत वेगळंच आहे ना. एवढेच नाहीये, खूप आहेत अजून, तसे खूप आहेत. तर 2 आवर्तन एवढ्यासाठीच म्हणतो की एकदा विद्यार्थी म्हणून जाऊन शिकून आलो आणि माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी डायरेक्टर होईल किंवा माझं ते स्वप्नही नव्हतं. आणि पुन्हा एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा संचालक म्हणून जाणं, त्याचं कारण आहे की त्या विद्यापीठामध्ये अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सची निर्मिती केली आणि 10 वर्ष ते चालून बघितलं. ते लोकांना खात्री वाटली की हा NSD चालवू शकेल, म्हणून सन्मानानं त्यांनी बोलावलं आणि 5 वर्ष मी तिथे राहू. तर असं आहे की प्रत्येक प्रदेशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये NSDचे हे NSD माझं पहिल्यापासून मत
मत आहे की नटांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून काही वर्षापासून मी NSD ला डायरेक्टर होऊन जाण्याच्या अगोदरपासून माझं असं म्हणणं आहे की जेवढी तुम्ही भाषावार प्रांत रचना केली, राज्य केली, त्या तेवढ्या राज्यामध्ये एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असली पाहिजे. माझ्या लेखीने तिथे जाऊन सुरुवात केली. माझ्या आधी एक सेंटर सुरू झालं होतं. मी त्या सेंटर ते फक्त रिसोर्स सेंटर म्हणून होतं. बंगलोरचं रिसोर्स सेंटर ट्रेनिंग सेंटर मध्ये कन्वर्ट केलं. तिथं 1 वर्षाचा कोर्स चालू आहे. एक सेंटर त्रिपुरा सुरू होतं, त्याला 2 वर्षाचा कोर्स केला. एक सेंटर सिक्कीमला सुरू झालं. एक सेंटर क्लासिकल थिएटर म्हणजे संस्कृत नाटक कसं होतं, काय होतं, त्याचं स्पेशलायझेशन करता यावं विद्यार्थ्यांना म्हणून वाराणसीला एक सेंटर सुरू केलं आणि काश्मीरला, जम्मू काश्मीरला सेंटरची सगळी परवानगी काढून ठेवली होती. मी आल्यानंतर ते काही महिन्यात सुरू झालं. तसंच महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये सेंटर व्हावं याच्यासाठी सगळ्या अगोदर मी जाण्याअगोदर आपले मुख्यमंत्री, आपले सांस्कृतिक मंत्री तिथे जात होते. आम्हाला महाराष्ट्रात NSD हवी आहे. मी गेल्याबरोबर 2 महिन्यात सगळं काय हर्डल्स आहे त्या बाजूला केल्या आणि आता NSD महाराष्ट्रात सुरू होईल अशी व्यवस्था केली. पण इथून इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट त्या काळामध्ये दुर्दैवानं मिळू शकला नाही आणि म्हणून बजेट मार्क करून ठेवून सुद्धा ते बजेट लॅप्स झालं. तर आता हळूहळू त्याची सेंटर्स वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्याची सुरुवात होते. आता 1 वर्षाचे कोर्सेस 2 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे 3 वर्षाचे होतील आणि पुढे सरकारच्या अधीन 10 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा फुल फ्लेज सुरू करण्याचं सरकारने वचन दिलेलं आहे. ते कधीतरी अंमलात येईल असं आपण आशावादी असले. कुमार सोनी आणि वामन केंद्रे हे दोघं जेव्हा आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा 1-2 तासामध्ये त्यांच्याशी गप्पा संवाद साधणं हे जरा कठीण असतं. वेळेच्या मर्यादा असतातच. तर आपण एक पॅशन आहे रॅपिड फायरची. तर त्या रॅपिड फायरमधनं मला एकच फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं की प्रेक्षक म्हणून आपण आपल्या आवडीचे काही सिनेमे, नाटकं वगैरे असतात, पण कलावंत एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं काय आवडीचं आहे ते आपण रॅपिड फायरमध्ये घ्यायचं. तुम्ही दोघांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्याच्याच एक पॅशन. आवडता सिनेमा मराठी, भारतीय आणि जागतिक. मराठी, भारतीय आणि जागतिक. आवडता सिनेमा मराठी पण सांगायचा, भारतीय पण सांगायचा आणि जागतिक. भारतीय सिनेमा आधी सांगतो. कागज टिकून. मराठी, जागतिक. वन फ्लोअर बिझनेस. मराठीमध्ये मला आवडलेले 2 सिनेमे म्हणजे एक पिंजरा व्ही शांताराम यांचा आणि अलीकडच्या काळामध्ये मला आवडलेला सिनेमा म्हणजे सैराट मंजुळेचा. सगळ्यात लेटेस्ट सिनेमा कुठचा बघितला? मी आता सुमित्रा भावेंचं काय होतं त्याचं नाव, आता अमोद सुनासी आले या कथेवरचा, तो बघितला. त्याचं नाव मला आठवत नाही. लेटेस्ट सिनेमा पाहिला मराठी कुठलाही? लेटेस्ट पाहिलेला सिनेमा पाहिजे. हां, आता काय ते नाचगाव बोमा. बाहुबली पाहिला मी अलीकडच्या काळामध्ये. खूप पाहतो थिएटरमध्ये आणि मी सेन्सॉर बोर्डाचा मेंबर आहे. त्याच्यामुळे मला सिनेमा कोणाने नाही बघितले तरी मला जबरदस्तीने बघावे लागतात. मी बहुतेक सिनेमे मराठी बघतो इथे, पण जास्त सिनेमे मराठी मी कॅमेराला लावून बघतो. तिथे मुलीकडे गेल्यानंतर तिथे, पण तू थिएटरमध्ये नाही बघू शकत तिकडे. नाही, तिथे नाही बघू शकत, पण तिथे बघतो. आवडता नाटककार मराठी, भारतीय आणि जागतिक. आवडता नाटककार मराठी ऑफकोर्स गणवयेकर. मराठी. भारतीय विजय देवगुडे. आणि जागतिक शेक्सपियर. तेंडुलकर.